महाराष्ट्र मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी, भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा धक्का. केंद्राच्या सत्तेतून भारतीय जनता पार्टीला थेट अखेर बसवले घरी. केंद्रात सगळ्यात मोठा राजकीय बदल. मित्रांनो, इंडिया आघाडी 300 पार तर भाजपाला 230चा आकडाही जवळ करणं मुश्किल. राहुल गांधी, देशाचे विरोधी पक्षनेते असणारे राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे गेल्या महिन्यामध्ये भारताचं भविष्य वर्तवले होते की पुढील 6 महिन्यामध्ये देशातील भाजपा सरकार राहणार नाही, आर्थिक महागाईच्या डोलाऱ्यामध्ये सरकार कोसळून जाईल, या सरकारला खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल. त्याच दृष्टीनं मित्रांनो, दिल्लीच्या केंद्रीय राजकारणामध्ये खूप मोठ्या हालचाली घडायला सुरुवात झालेली आहे. या राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, देशाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या गणल्या जातात. केंद्रात सत्ता बदल झाला तर राज्यात सत्ता बदल होईल. भाजपा जर केंद्रातून गेली तर देशाला चांगले दिवस येतील, अशी राहुल गांधींनी आपली मनोकामना व्यक्त केली. आणि अखेर 2 बड्या पक्षांना आपल्या हाताशी घेऊन केंद्रात सत्ता बदलाच्या दिशेनं राहुल गांधींनी संकेत दिले आहेत. मित्रांनो, बातमी सविस्तरपणे बघून घ्यायची आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही राजकीय घडामोड सध्या काय घडते आहे, केंद्रामध्ये असा बदल का घडतो आहे, ते आता आपण पाहूया. भाजपला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे, मात्र भाजपा अजूनही कंटाळली नाही, असं वक्तव्य केलं आहे राजकीय नेत्याने. भाजपला संपूर्ण राज्यांवरती आणि देशावरती आपलं एक हाती वर्चस्व हवंय आणि एक हाती वर्चस्व लादून देशात हुकुमशाही आणायची आहे, अशा प्रकारचं वर्तन सध्या भाजपच्या बड्या नेत्यांकडून देशामध्ये चालू आहे. केंद्रीय राजकारणामध्ये 2 बडे नेते देशाचे राजकीय बदल घडवण्यासाठी तत्पर आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरामध्ये आपली भाजपची एकहाती सत्ता राबावी यासाठी देशभरामध्ये हुकुमशाही निर्माण केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यांच्यासोबत असणाऱ्या पक्षांना त्यांनी थेट संदेश दिला होता की आपण भाजपला सोडून आमच्या सोबत यावे, देशाची नवी गरज ओळखावी आणि देशामध्ये भाजपची रणनीती ओळखावी. भाजप सोबत आलेल्या प्रत्येक पक्षाला संपवतोय हे बघावं, असं सध्या राहुल गांधी यांनी म्हटलंय. मग भाजप सोबत गेलेली ठाकरेंची शिवसेना असो, यांना देखील त्यांनी संपवलेलं आहे. भाजप सोबत गेलेली नितीश कुमाराची राजद असो, त्यांना देखील त्यांनी संपवलं आहे. पंजाबमधील अकाली दल असो, त्या अकाली दलाला देखील पंजाबमधून संपवलेलं आहे. मित्रांनो, या अशा आणि अनेक राजकीय पक्षांना घरी बसवण्याचं काम भाजपने केलंय. त्यामुळे आता चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार हे 2 बडे नेते यांना वेळीच जाग येणं गरजेचं होतं आणि अखेर तशी जाग आणण्यामध्ये मित्रांनो राहुल गांधींना यश आलेलं दिसतंय. नितीश कुमारांची गेल्याच महिन्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी भाजपने केली आहे. भाजपला दुसऱ्या राज्यामध्ये स्वतःचेच मुख्यमंत्री हवे आहेत, दुसऱ्यांचे नव्हे. त्यामुळे नितीश कुमारांची उचलबांगडी करत त्यांना घरी बसवलं. आता वेळ आहे, आता बारी आहे ती म्हणजे चंद्रबाबू नायडू यांची. त्यांना देखील त्यांच्या त्या पदावरून, मुख्यमंत्री पदावरून खाली हाकलून देऊन तिथे भाजपचा नवा चेहरा भाजपला स्थापन करायचा आहे. यामुळे भाजप आता नवनवीन घडामोडी करण्यास सुरुवात करत आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीवरून भाजपाच्या मनात नेमकं चाललंय काय, हा प्रयत्न तुम्हाला जाणून येईल. त्यामुळे भाजपा जरी समोर अशी दिसत असली तरी देखील आतून मात्र भाजपा खूप वेगळी आहे, असं थेट विरोधी पक्षांनी म्हटलंय. त्यामुळे नितीश कुमार,
चंद्रबाबू नायडू वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. नितीश कुमारांचे आणि चंद्रबाबू नायडूंचे मिळून 26 खासदार भाजपच्या गोटातून जर बाहेर आले तर त्याच दिवशी भाजपचं सरकार कोसळतंय आणि केंद्रातील हालचाली वेगळ्या दिशेनं फिरतील. त्यामुळे भाजपचं केंद्रातील सरकार कोसळण्याची भीती सध्या भाजपला लागलेली आहे. या सगळ्या बातम्यावरून मित्रांनो असं लक्षात येतंय की भाजपला आता त्यांची सत्ता जाण्याची कानकून लागलेली आहे. लवकरच सत्तेचा बदल केंद्रात घडतोय आणि केंद्रात जर बदल घडला तर राज्यात देखील तशा घडामोडी घडताना जाणवतील. अशा प्रकारचं वातावरण एकंदरीत देशभरामध्ये आहे. भाजपच्या विरोधात असलेला संताप, भाजपच्या विरोधात असलेला राग आता लोकांच्या मनामध्ये बसलाय. त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपची राजकीय खिळी ओळखूनच इतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला कसं बाहेर करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशी विरोधी पक्षांची आज दिल्ली येथे इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान सगळ्यात मोठा खुलासा केला जाऊ शकतो. केंद्रात भाजपला पायउतार करायचा असेल तर नवीन राजकीय गेम भारताच्या इतिहासामध्ये होऊ शकतो, तो म्हणजे भाजपचा. भाजप कायमची घरी जाऊ शकते, परंतु त्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना मात्र सत्तेच्या ठिकाणी आपली वेगळी भूमिका जाहीर करावी लागेल. भाजपातून बाहेर येऊन त्यांना इंडिया आघाडीसोबत जोडावं लागेल आणि त्यासाठी ते आगामी काळात कोणता विचार करतात हे बघावं लागेल. मात्र सध्या त्यांची मन वळवणी चालू असल्याचं समजतंय. मित्रांनो या सगळ्या घडामोडींपाठीमागे भाजपला मात्र हा जबर हादरा असेल. केंद्रातून सत्ता गेली तर सगळ्या राज्यातून भाजप पायउतार होईल हे मात्र नक्की. महाराष्ट्रात देखील बदल घडणार हे मात्र नक्की आहे. यावरती मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्रात आणि देशात काय घडणार प्रतिक्रिया द्या.